नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही स्वामी सेवा करताय तर मांसाहार करावा की नाही हा प्रश्न अनेक स्वामी सेवेकरांच्या मनात येतो. आता बघा कसं असतं, आपल्या जीवनात आहे ना काही समस्या येतात आणि काही समस्या आल्या की मग आपण ऑटोमॅटिक अध्यात्माकडे वळतो आणि अध्यात्माकडे वळाल्यानंतर जेव्हा आपण काही स्वामी सेवा करायला लागतो, परंतु त्याच वेळेस आपण किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती या नॉनव्हेज खात असतात आणि मग त्यावेळेस आपल्याला हा प्रश्न नक्की पडतो की आता मी काय करू. म्हणजे आता जर आपल्या घरात नॉनव्हेज चालतंय तर मग मी नॉनव्हेज खाऊ की नको, घरामध्ये नॉनव्हेज बनवू की नको, आणि हे सगळं खाऊन पिऊन मी स्वामी सेवा करू शकते की नाही, असे प्रश्न नक्की नवीन स्वामी सेवेकरांच्या मनात येतातच. तर आपल्या स्वामींना आपण नॉनव्हेज खाल्लेलं आवडेल की नाही. म्हणजे आता बघा तुम्हाला एक उदाहरण देते. आता आपले जे स्वामी आहेत, हे स्वामी आहेत ना, आता आप्पा पुजारी जे होते, तर हे जे काही आप्पा पुजारी होते, तर हे जेव्हा दिवा वगैरे लावायचे देवाला त्यावेळेस आहे ना, म्हणजे तुम्हाला हे उदाहरण म्हणून सांगते मी, तर त्यांच्या दिव्याची जी काही वात आहे ती वात एक उंदीर खाऊन जायचा रोज. तर हे जे काही आप्पा पुजारी आहेत ना, हे रोज अक्षरशः म्हणजे वैतागून गेलेले होते की काय ह्या उंदराचं रोज रोज मी दिवा पेटवायचा आणि मग तो विजला काय त्याची वात लगेच तो उंदीर ओढून नेतो. मग आप्पा पुजारींनी ठरवलं की आता उद्या याचा बेतच बघतो मी. आणि आपले स्वामी महाराज ना आप्पा पुजारीच्या घरी नेहमी जात असत. तर मग असंच एके दिवशी स्वामी महाराज आले आणि आप्पा पुजाऱ्याच्या घरी जो काही चोपाळा टांगलेला होता त्या चोपाळ्यावर आपले स्वामी महाराज बसले आप्पा पुजारीशी गप्पा मारत. आणि मग त्याच वेळेस हळूच एक उंदीर येतो आणि तो जो काही दिवा आहे त्या दिव्याची वात उंदीर ओढून नेतो. आणि ज्यावेळेस उंदीर ओढून नेत असतो त्यावेळेस आप्पा पुजारीने एक दांडकं घेतलं आणि त्या उंदराच्या टाकलं. आता मग त्याच क्षणी तो जो उंदीर आहे ना, त्या दांडक्यामुळे अक्षरशः गतप्राण झाला जागीच. मग आपल्या स्वामी महाराजांनी ते बघितलं. मग स्वामी महाराज त्या उंदराकडे बघतच राहिले, कारण बिचारा गतप्राण झालेला होता. मग स्वामी महाराजांनी रागाने आप्पा पुजाऱ्याकडे बघितलं. मग आप्पा पुजाऱ्याला समजलं आपण काय चूक केलेली आहे ते. आणि मग आप्पा पुजारी अक्षरशः एकदम गप्प बसले. बापरे, आता काय होईल. स्वामी महाराजांना कदाचित माझं हे वागणं आवडलेलं नाहीये असं आप्पा पुजारीला मनातल्या मनात कळलं, पण ते काही स्वामी महाराजांसमोर बोलू पण शकत नव्हते. स्वामी महाराजांनी काय केलं असेल त्यावेळेस, तो जो गतप्राण झालेला उंदीर आहे तो असा हातात घेतला आणि चोपाळ्यावर बसलेले होते स्वामी महाराज, आणि चोपाळ्यावर बसताना असं हेलकावे खात 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 त्या उंदरालाही 2-3 हेलकावे दिले आणि अक्षरशः त्याला असं गोंजारलं त्या उंदराला आणि म्हटले, चल उठ जा बच्चा, उठ जा बच्चा. असं म्हणताच साधारण 3-1 वेळानंतर स्वामी महाराज जेव्हा असं बोलले त्यावेळेस त्या उंदरामध्ये जीव आला. आणि ज्यावेळेस तो गतप्राण झालेला उंदीर तो जिवंत झाला त्यावेळेस स्वामी महाराज त्याला बोलले, चल भाग जा. असं म्हणताच तो उंदीर टुनकून उडी मारून पळून गेला. जेव्हा आप्पा पुजाऱ्याने हे बघितलं त्यावेळेस आप्पा पुजारी अक्षरशः स्वामी महाराजांच्या गयावया करू लागला, स्वामी महाराजांच्या पाया पडू लागल्या की महाराज मला माफ करा, माझ्याकडनं चुकी झाली असं. तेव्हा स्वामी महाराज त्याला अगदी दरडावून सांगितलं स्वामी महाराजांनी की बघ, तो उंदीर काय करत होता तुझं, फक्त ती वातच खाऊन जात होता ना, की तुझं खूप मोठं नुकसान करत होता. खाऊ दे की, वातच खातोय ना, त्यासाठी तुला त्याची जीव घेण्याची गरज नव्हती. मग स्वामी महाराज त्याला सांगू लागले. आप्पा पुजारी स्वामी महाराजांकडे माफी मागू लागले आणि मग स्वामी महाराज त्याला सांगू लागले, बघ तुम्ही जसे हे सर्व मनुष्य जाती माझी लेकरं आहात ना, तसेच हे जे काही पशु पक्षी प्राणी जे काही आपल्या धर्तीवर आहे, ही धर्तीवरचे पशु पक्षी प्राणी ही सगळी माझी लेकरच आहे. मी जशी तुमची काळजी घेतो तसंच माझं एक कर्तव्य आहे की ह्या लेकरांची सुद्धा काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे ह्या पशु पक्षी प्राणी जे काही आहे त्यांना त्यांचं जीवन जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यांच्या जीवाला जर कोणी धोका निर्माण करत असेल तर माझं एक कर्तव्य म्हणून मी नक्कीच त्या प्राण्यांना वाचवणार आहे.
त्यामुळे मला हे जे काही तू आज कृत्य केलेलं आहे, एका उंदराचा जो तू जीव घेतलेला आहे, ते मला बिलकुल आवडलेलं नाही, असं स्वामी महाराजांनी कडक शब्दांमध्ये आप्पा पुजारीला सांगितलं. आणि त्यावेळेस आप्पा पुजारीला त्यांची चूक पूर्णपणे कळाली. आता बघा स्वामी भक्तांनो, ह्या उदाहरणावरतून तुम्हाला नक्कीच कळालं असेल की तुम्ही मांसाहार करायला हवा की नाही. बघा, आता जर स्वामी महाराजांना साधं एका उंदराला मारलेलं आवडलं नाही, तर स्वामी महाराजांना आवडेल का हो तुम्ही एखाद्या पशुला किंवा प्राण्याला मारून खातायत? नक्कीच नाही आवडणार. हे बघा, मी असं म्हणत नाहीये का तुम्ही मांसाहार करताय म्हणून स्वामी सेवा करू नका. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही स्वामी सेवा नक्की करा. तुमच्याकडनं नॉनव्हेज नसल सुटत ना, तर ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लेलं त्या दिवशी स्वामी सेवा करा. परंतु मला एक विश्वास आहे, बघा, तुम्ही जर ज्या दिवशी नॉनव्हेज खात नाहीये त्या दिवशी स्वामी सेवा सुरू करून बघा. काही दिवसांनी तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या जीवनात अनेक समस्या आहे, म्हणजे ज्या की प्रत्येकाच्या जीवनात असतातच. आणि मग त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही नक्कीच एखादं पारायण करणार, नक्कीच काहीतरी म्हणजे असं करणार तुम्ही अनुष्ठान, जे की संकल्पयुक्त असणार. आणि तेवढे दिवस तुम्ही नॉनव्हेज स्किप करून देणार आणि ऑटोमॅटिक तुमचा जी काही समस्या आहे त्या समस्येचं निवारण झालेलं असणार. आणि हे अनुभव येतात आपल्याला जीवनात ज्या वेळेस आपण स्वामी सेवा करायला लागतो. आणि बघा, स्वामी महाराजच मग आपल्याकडनं हळूहळू नॉनव्हेज बरोबर सोडून घेतात. बघा, मी स्वतः सुद्धा नॉनव्हेज खात नाही. आपण जर स्वामी सेवेकरी बनलेलो आहोत आणि स्वामी जर अवघ्या काही पारायणांनी आपली एवढी मोठी समस्या सोडवतात, जर आपण नॉनव्हेज न खाता त्या सेवा केल्या तर काय हरकत आहे आपल्याला नॉनव्हेज सोडायला. स्वामी महाराज लगेच म्हणत नाही तुम्ही लगेच ऍक्शन घ्या, लगेच नॉनव्हेज सोडा. परंतु मला तरी वाटतं म्हणजे तुम्हाला स्वतःला काही करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही जर एकदा स्वामी सेवेत आले ना, तर मला पूर्ण विश्वास आहे आपले स्वामी महाराजच तुमचा जो काही नॉनव्हेज खाण्याची तुमची जी आवड आहे ती हळूहळू बरोबर कमी करतात. तुम्हाला नॉनव्हेज बेचव लागू लागतं, तुम्हाला नॉनव्हेजची ऑटोमॅटिक मनामध्ये किळस तयार होते आणि तुम्ही स्वतःहून नॉनव्हेज सोडून देतात. आणि अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे शुद्ध शाकाहारी बनतात. बघा, आपले दिंडोरीचे गुरुमाऊली जे आहे, गुरुमाऊली सुद्धा आपल्याला नेहमी सांगत असतात की तुम्हाला साधारण म्हणजे काही छोटे छोटे नियम तरी स्वामी सेवेत पाळावे लागते. जसं की आपलं आचरण चांगलं पाहिजे, आपले विचार चांगले पाहिजे, कोणाला आपण स्वतःहून त्रास दिला नाही पाहिजे. आणि त्याचबरोबर गुरुमाऊली आपल्याला एक नियम पाळायला लावतात, जो की तुम्ही शाकाहारी बना. शाकाहारी बनल्याने काय होईल, तुमच्या मनात सात्विक विचार तयार होतील आणि या सात्विक विचारामुळे तुम्ही अध्यात्माकडे जास्तीत जास्त वळाल. आणि याच अध्यात्माकडे तुम्ही वळाल्यामुळे तुमच्याकडनं जास्तीत जास्त स्वामी सेवा होईल, जास्तीत जास्त पारायण होतील आणि तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहे त्या स्वामी महाराज अतिशय तीव्रतेने पटापट नाहीशा करतात तुमच्या समस्या. त्यामुळे मला असं वाटतं स्वामी भक्तांनो, या व्हिडिओ मार्फत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं असेल की स्वामी सेवा करताना नॉनव्हेज खायचं की नाही. आता बघा, बऱ्याच जणांच्या अशा पण म्हणजे हे असतात की ते स्वतः नाही खात घरामध्ये, परंतु त्यांना घरामध्ये इतरांना बनवून द्यावं लागतं. मग अशा वेळेस काय करायचं. बघा, जर तुम्ही दिंडोरीला गेले तर तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. म्हणजे जे की आता बघा, आमच्या घरात पण असे इतर मेंबर्स होते की जे नॉनव्हेज खायचे, पण तुम्हाला त्यांना बनवून द्यावं लागायचं. पण मी स्वतः खायची नाही, कारण मी स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी महाराजांनी माझ्या मनातली ही जी काही इच्छा आहे ती आपोआप ओढून टाकली, जी की मला बिलकुल नॉनव्हेज खाण्याची इच्छा कधीच झाली नाही. आणि मी ते पूर्णपणे कडक अगदी सोडून दिलेलं आहे नॉनव्हेज. मी पुन्हा कधीही खाल्ले नाही जेव्हा मी स्वामी सेवेत आली. तर आता मला पण घरातल्यांना करून द्यावं लागतं, पण मी स्वतः कधीही खात नाही. मग माझं म्हणणं असं आहे, तुमच्या घरातल्या व्यक्ती खात असतील ना, नक्की त्यांना खाऊ द्या. तुम्हाला त्यांना बनवून द्यावं लागतं, काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही त्यांना बनवून द्या. परंतु तुम्ही जर काही स्वामी सेवेचं करताय, काही पारायण करताय, तर तुम्ही मात्र नॉनव्हेज खाऊ नका. याच्याने तुमच्या पूजेवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, कारण घरातल्या दुसऱ्या व्यक्ती खाताय. आता त्यांचं नॉनव्हेज कसं बंद करायचं, कसं हे करायचं ते आपले स्वामी महाराज बघून घेतील. परंतु आपल्या ज्या काही सेवा आहे
त्या सेवा पारायण याला स्ट्रिक्टली आपण नॉनव्हेज बंद करूनच त्या सेवा करायच्या. कसं असतं बघा, नॉनव्हेज खाऊन तर कुठलीच सेवा करायची नाही, परंतु आपण जर नॉनव्हेज खातच राहिलो आणि ज्या दिवशी खाल्लं नाही त्या दिवशी सेवा करतोय, तर याच्यात आपण जी सेवा करतो त्याचा रिझल्ट आपल्याला कसा भेटतो बघा. आपली जी काही समस्या आहे त्या समस्येमध्ये आपलं फक्त 10% निराकरण होतं, ती समस्या फक्त 10% सुटलेली असते. तेच जर आपण स्ट्रिक्टली नॉनव्हेज पूर्णपणे बंद करून जर आपली काही समस्या असेल, त्यासाठी काहीतरी अनुष्ठान घेतलेलं आहे, संकल्प घेतलेला आहे आणि आपण एखादं पारायण करत आहे, तर तुम्हाला त्या पारायणाचा 100% रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमची जी काही समस्या आहे ती समस्या 100% मिटलेली असते. इतका छान रिझल्ट तुम्हाला जर तुम्ही विदाऊट नॉनव्हेज खाणं करता, जर तुम्ही त्या सेवा केल्या तर तुम्हाला याचा एवढा छान रिझल्ट येऊ शकतो. आणि म्हणूनच स्वामी भक्तांनो, मी असंच म्हणेन की तुम्ही ज्या काही स्वामी सेवा करताय, सध्या तरी तुम्हाला नॉनव्हेज सुटत नसेल तर स्वामी सेवा कमीत कमी त्या दिवसांपुरती तरी, स्वामी सेवा तर रोजच केली गेली पाहिजे. म्हणजे आपले गुरुमाऊली सांगतात रोज 3 अध्याय आणि 11 माळी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे काही रक्षण असतं दिवसभराचं, आपल्या फॅमिलीचं, आपलं ते साक्षात स्वामी महाराज करत असतात. आणि त्यामुळेच आपल्याला रोज नित्य सेवा करणं खूप गरजेचं आहे असं आपले गुरुमाऊली आपल्याला सांगतच असतात. त्यामुळे माझं तर हेच म्हणणं असेल, तुम्ही जी काही सेवा असेल ती नॉनव्हेज न खाताच करा. आणि प्लस हळूहळू तुम्ही सेवेत पडले की आपले जे काही स्वामी महाराज आहे ते नक्कीच तुमची इच्छा नॉनव्हेज वरतून उडवतील आणि तुमच्याकडे ऑटोमॅटिक नॉनव्हेज खाणं हे पूर्णपणे बंद होऊन जाईल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या स्वामी महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा.